शरद पवारांविरोधात बंड पुकारत अजित पवारांनी राष्ट्रवादीवर कब्जा मिळवला। त्यानंतर पवारांनी लोकसभेत अजित पवारांना धक्का दिला। पण आता थेट कबड्डीच्या मैदानात शरद पवारांनी पुतळ्याला बाद करण्याची तयारी केल्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे पवारांमधील पुढचा सामना कबड्डीच्या मैदानात होण्याची दाट शक्यता आहे। नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात। कंदस्तीच्या ऐकल्यानंतर त्याच्यात लक्ष घालायची वेळ आलेली आहे। जिथं कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे। आता कबड्डीच्या मैदानात पवार विरुद्ध पवार। अजितदादांच्या कार्यपद्धतीवर पवारांची नाराजी। जुने दिवस कसे येतील याची काळजी ही घ्यावी लागेल। पवारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचं आव्हान। कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे। कबड्डी संघटनेत ही काका पुतण्यात सामना। राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार काका पुतण्यांमध्ये फूट पडून आता 2 वर्ष उलटली आहेत। पण काही दिवसांपूर्वी काका पुतणे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील कटुता काहीशी कमी होताना दिसली होती। पण काका पुतण्यातील मनभेद दूर झाले असले तरी सुद्धा राजकीय मतभेद मात्र अजूनही कायम असल्याचे दिसत आहे। आधी लोकसभा आणि नंतर विधानसभेत पवार कुटुंबामध्ये संघर्ष पाहायला मिळाला। त्यानंतर 15 दिवसांपूर्वी झालेल्या साखर कारखान्याच्या निवडणुकीतही काका पुतणे एकमेकांच्या विरोधात दिसले। पण आता हाच सामना कबड्डीच्या मैदानात सुद्धा रंगण्याची चिन्ह आहे। राज्य कबड्डी संघटनेचे अजित पवार अध्यक्ष असून अजित पवारांच्या कार्यपद्धतीवरती शरद पवारांनी थेटपणे नाराजी व्यक्त केली आहे। पण एकंदस्तीच्या ऐकल्यानंतर त्याच्यात लक्ष घालायची वेळ आलेली आहे आणि कबड्डीला जुने दिवस कसे येतील याची काळजी ही घ्यावी लागेल या निष्कर्षाची वेळ। शरद पवारांच्या इशाऱ्यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय। विरुद्ध शरद पवार असं दिसतंय का का त्यामध्ये राजकारणानंतर जिथं कुठं चुकीचं झालेलं असेल तिथं कारवाई झाली पाहिजे। मग ती तू कर किंवा आणखीन कोणी दुसऱ्यांनी करावी। शरद पवारांचा इशारा आणि त्याला अजित पवारांनी दिलेलं आव्हान पाहता काका पुतण्याविरोधात कबड्डीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। त्यामुळे राजकीय मैदानानंतर आता महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतही पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या सामन्यात 1-1 अशा बरोबरीत असलेल्या पवार काका पुतण्यात कबड्डीच्या सामन्यात कोण बाजी मारतं हे पाहणं आता उत्सुकतेचं राहणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुढे पाहूयात। शपथ घेऊन सांगतो मी आयुष्यात कधीच पूजा अर्चा करत नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मिश्किल वक्तव्य केलं। बारामतीत एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली। बारामतीमध्ये विकास कामं सुरू आहेत पण नागरिकांनी ही शिस्त पाळली पाहिजे असं दादा म्हणालेत। यावेळी बोलताना दादांनी जोरदार टोलेबाजी केली। पाहूयात। आता मी एवढे चांगले भिवंडी रोडला फुटपाथ वगैरे केलेले, चालायला केलेले, खेळायला केलेले, बसायला केलेले, झाडं लावलेली आहेत, सगळं काही केलेलं आहे। तरी देखील कुठेतरी येत आहे अंडीच विकत बसते, ती कुठं आंबेच विकत बसते, कुठं कलिंगड विकत बसते। माझं तर असं डोकं फिरतं ना, मुळातच माझं डोकं सारखं फिरलेलं असतं, ते बघितल्यावर आणखी माझं डोकं तापतं। सकाळी 7ला बोलवलं, आम्ही 7ला आलो। त्यांनी एकदम थाप मारली की अजित पवार 7 वाजता पूजा अर्चा करून आले। मी गळ्याच्या खोटं बोलत नाही, माझ्या आयुष्यात मी कधी पूजा अर्चा केली। मी पूजा अर्चा करतो या लोकांची करतो। ज्याचा स्वतःवर विश्वास नसतो तो म्हणतो देवा पावरे पावरे। अरे तू काम केलं तर देव पावरच आहे, देव कुठं जाणार आहे? परंतु तुम्ही काही काम केलं नाही आणि देवा मला हे काम मिळू दे रे, कसं काम मिळेल? टेंडरनी बदलं तर काम मिळेल। हे जे काही आहे ही अंधश्रद्धा आहे। आपण डेव्हलपमेंट करत असताना कुणाला वाऱ्यावर सोडायचं नाही। इथं तुमचे उद्धव एवढे भेट बसलेत का कुठे? हा तेव्हा का फोनवरच टेंडर हे मिळालं का टेंडर ते चाललेलं सारखा पैसा पैसा ठेवलेला पैसा सुना पोरग टिकवणार नाही, काळजीच
महत्त्वाच्या आणि उच्चस्तरीय गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून आपली छाप पाडणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीने कायद्याच्या क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आता संसदेच्या सभागृहात प्रतिनिधित्व करणार असल्याची भावना व्यक्त केली जाते. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासह 4 जणांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांनी अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून उमेदवारीही मिळवली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी देण्यात आली आहे. अडीचशे व्होल्टचा करंट बसला. खरं म्हणजे काल पंतप्रधानांचा फोन आला त्याच वेळेला बसला होता, परंतु त्या फोन परिपूर्ण त्वरित होईल आणि आज त्याची प्रचिती येईल असं वाटलं नव्हतं. मला वाटलं विचारमंथन होईल, पंतप्रधान बोलले म्हणजे काहीतरी ते कमिटी पुढे ठेवतील, काय होईल. पण ज्यावेळेला पंतप्रधान मराठीतून त्यांनी सांगितलं की आपण राष्ट्रपती महोदय ही जबाबदारी तुमच्या सोपू इच्छितात, तुम्ही स्वीकाराल का. माझ्या अंगावरती शहारे आले. तर राष्ट्रपती इच्छितात, पंतप्रधानांनी नम्रतेने सांगावं, हे मला थोडं विस्मयकारक होतं. आणि मी म्हटलं हो. मी माननीय राष्ट्रपती महोदया यांचे आभार मानतो आणि त्यासोबत भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो की मोदीजींनी हा निर्णय केला की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्यासारखा एक निष्णात विधिज्ञ जो सातत्याने देशाच्या बाजूने उभा राहतो आणि गुन्हेगारांच्या विरोधात उभा राहतो, त्यांना राज्यसभेवर पाठवलं पाहिजे. आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत. मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो. महादेव भंडारे त्यांचं नाव तुम्ही MLC मध्ये ऐकलं, राज्यसभेमध्ये ऐकलं. दुर्दैवानं त्यांना पक्षामध्ये काही पद मिळत नाही. पक्षाशी निष्ठावान असलेल्या पूनम महाजन, त्यांच्या वडिलांपासून प्रमोद महाजनापासून त्यांनी महाराष्ट्रामध्ये जसं म्हटलं पक्ष कोणी वाढवला भाजपा, तर मुंडे साहेब आणि महाजनांचं नाव निघतं. पण दुर्दैवाने त्यांचं तिकीट पण कापलं. आता त्यांना राज्यसभेमध्ये पण विचार त्यांचा केला गेला नाही. त्या मनाने मला सांगायला पाहिजे की ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी फार भाग्यवान आहेत. त्यांना लगेच खासदारकीचं तिकीट मिळालं, मग त्यांना स्पेशल प्रॉसिक्युटरचं पद मिळालं, पुढे जाऊन त्यांना आता पुन्हा राज्यसभेचं पद मिळालं. म्हणजे मला कळत नाही की भाजपामध्ये निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांना पदं न देता अशा तऱ्हेने बाहेरून आलेल्या व्यक्तीला एवढी मोठी मोठी पदं देतात. पण ते ठीक आहे, त्यांचं अभिनंदन, ते नशीबवान आहे. याच्यावरून स्पष्टपणे दिसून येतं की कशा पद्धतीनं संविधानिक संस्था भाजपने पोखरल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी पोखरल्या आणि या देशामध्ये एक अघोषित आणीबाणी लावून यांनी कोणासाठी काम केलं, म्हणजे भाजपसाठी काम केलं, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. यापूर्वी सुद्धा आपण रंजन गोगोईंचं बघितलेलं आहे. सदाशिवम नावाचे एक जज होते, त्यांनी कोणता निकाल दिल्यानंतर कसे ते राज्यपाल झाले. ह्या सगळ्या गोष्टीमधून एक स्पष्टपणे दिसून येतं की लोकशाहीसाठी मारक असणाऱ्या गोष्टी भाजपने हुकुमशाही मोदीच्या रूपानं प्रस्थापित करण्यासाठी जे केलेलं आहे त्याच्यावरचं हे एक शिक्कामोर्तब आहे. नाही, एक व्यक्ती म्हणून निकम साहेब खूप छान आहेत, वकील म्हणून ही बरं आहे. पण याच्यामध्ये भाजपचं चांगलंच राजकारण दिसून येतं की जास्तीत जास्त असे वकील वगैरे ज्यांनी स्वतःच्या पायावर, स्वतःच्या हिमतीवर नाव लौकिक मिळवलं आहे, ते आपल्या पक्षात आणायचे. ठीक आहे, राजकारण आहे. तुमच्या माध्यमातून मी निकम साहेबांना सदिच्छा शुभेच्छा देते.